हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा लागू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन. लव जिहाद हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतर, लैंगिक शोषण, वेश्या व्यवसाय, निर्गुण हत्या, मानव तस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायात सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये आजवर राज्यात हजारो महिला युवती या प्रकरणात बळी पडल्या आहेत. यासाठी हिंदू महिलांच्या रक्षणासाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी धुळ्यातील 30हून अधिक संघटनांनी एकत्रित येत निवेदनातून मागणी केली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. यावेळेस निदर्शने देखील करण्यात आली. हिंदू जनजागृती समितीकडून 6000 सह्यांचे निवेदन या ठिकाणी देण्यात आले. यावेळी या ठिकाणी भाजपा महिला मोर्चा, बेटी बचाव बेटी पढाव, कोहिनूर महिला बचत गट, इंदिरा महिला बचत गट, परशुराम सखी मंच, संत श्री आसारामजी मानव उत्थान ट्रस्ट, श्री स्वामीनारायण मंदिर, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, यल्लम्मा देवी मंदिर ट्रस्ट, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान, हिंदू एकता आंदोलन, रण रागिनी समिती, बजरंग दल संघटन, संस्कार भारती, भारत विकास परिषद, कानादेश वारकरी संप्रदाय, रामकृष्ण मठ, शिवशंभू प्रतिष्ठान, हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू विधितज्ञ परिषद आणि सनातन संस्था यासह अनेक फाउंडेशन मंडळ, व्यापारी असोसिएशन, वकील संघटना, विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झाले होते. लव जिहाद विरोधी कायदा लागू असं कसं होत नाही, असं कसं देत नाही. जय श्रीराम, जय श्रीराम. महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा लागू झालाच पाहिजे. महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा लागू झालाच पाहिजे. महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा लागू झालाच पाहिजे. असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. अगर इस देश में रहना हो तो वंदे मातरम कहना होगा. अगर इस देश में रहना होगा वंदे मातरम कहना होगा. अगर इस देश में रहना होगा वंदे मातरम कहना होगा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. लव जिहाद विरोधी कायदा अधिवेशनामध्ये मंजूर करण्यासाठी आम्ही जय श्रीराम, जय श्रीराम. महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा लागू झालाच पाहिजे. महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा लागू झालाच पाहिजे. असं कसं देत नाही. जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. कोण म्हणे होत नाही. याच्याशिवाय राहत नाही. भारत माता की आज सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन लव जिहाद विरोधी कायदा येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यासाठी आम्ही आज सगळे कलेक्टर आणि या माध्यमातून सरकारकडे मागणी करतोय.
अनेक राज्यांमध्ये, गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल, अनेक राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे. त्याच धर्तीवर हा कायदा लागू करून जे हिंदू महिलांची फसवणूक करत असतील, विशिष्ट धर्माच्या नावाखाली फसवणूक करत असेल, अशांना कडक शिक्षा होण्यासाठी हा कायदा लागू करा, या मागणीसाठी आज आम्ही निवेदन देतो. त्याप्रमाणे जे आरोपी होतील त्यांना त्या कायद्याचा बडगा दाखवून त्यांच्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी धुळे शहरातील हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं सर्व हिंदुत्वप्रेमी व समाज बांधवांच्या वतीनं आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी येणाऱ्या अधिवेशनाच्या या कार्यकाळामध्ये हा कायदा पारित करण्यासाठी सरकारला सांगावं आणि सरकारने तो कायदा लवकर लागू करावा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये लव जिहादचे प्रकरणं वाढत आहेत. धर्मांध काय करत आहेत हे सरकारला माहीत आहे, परंतु कायदा केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून हा कायदा लवकरात लवकर पारित करावा अशी आम्ही विनंती करतो. आज महाराष्ट्राच्या महिलांचा सुरक्षिततेचा विषय फार गंभीर झालेला आहे. माता भगिनींना, महाराष्ट्रातल्या माता भगिनींना संरक्षण पाहिजे तसं मिळत नाही. आणि त्यासाठी आम्ही सर्व महिला मोर्चाच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत. लव जिहाद कायदा हा पारित झालाच पाहिजे. येत्या हिवाळी अधिवेशनात आमचं मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आहे की लव जिहाद कायदा हा पारित केलाच पाहिजे. जिहाद विरोधी कायदा हा पारित झालाच पाहिजे. हे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे. नमस्कार, मी प्रभाजी रामधार परदेशी, इंदिरा महिला मंडळ. आम्ही सर्व सहकारी महिला आज महाराष्ट्रात लव जिहादचं जे मोठं प्रमाण आहे, अँटी लव जिहाद लॉ हा कायदा हिवाळी अधिवेशनमध्ये हा कायदा तातडीने पास झाला पाहिजे. कारण की हा कायदा नसल्यामुळे अनेक महिलांच्या, अनेक तरुणींचे लव जिहादमुळे बळी जातात. प्रेम हा निसर्गाचा एक सामान्य प्रोसेस आहे. तो अट्रॅक्शन असतो, मनुष्य एकमेकांना पसंत करतो आणि ते होऊन जातं. हे ठीक आहे, पण प्रेमामध्ये इतक्या खालच्या स्तराला जे लव जिहादी जातात आणि महिलांना कलावा बांधून किंवा नाव बदलून वेडी म्हणजे त्यांना प्रेम मोहामध्ये अडकवून घेतात. म्हणून अनेक मुलींचे बळी जातात. आपण पाहिलेले अनेक असे उदाहरणं आहे. 32, 35, 36 तुकडे फ्रीजमध्ये, कुकरमध्ये, झाडाझुडपांमध्ये. आणि एकही तुम्ही जिहादी पाहिला नसेल की तो हिंदू निघाला असेल. अनेक जेही निघतात, आपण म्हणत नाही सर्व मुसलमान जिहादी, पण जेही लव जिहाद होतात त्याच्यात सर्व जिहादीच असतात. तर याच्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमचे भाऊ देवाभाऊ यांना कळकळीची विनंती करतो अंतःकरणापासून, सर्व माता भगिनीच्या पासून, की हा कायदा येत्या अधिवेशनामध्ये पारित झालाच पाहिजे. कारण की भारतातील 11 राज्यांमध्ये हा सुरळीत कायदा पारित झालेला आहे. आसामचे जे मुख्यमंत्री आहे, पुन्हा त्याच्यानंतर आपल्या उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे, त्या मुख्यमंत्री साहेब जे 22 कोटी जनसंख्येला ताब्यात ठेवलेलं आहे, त्यांनी तो कायदा पारित केलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात 12-13 कोटीची जनसंख्या आपली, तर इथे पारित करण्यास काही हरकत राहणार नाही अशी आम्ही सर्व माता भगिनींकडून कळकळीची विनंती करतो. याच्यासाठी विविध संघटनांनी 6000 सह्या आजच्या तारखेला गोळा करून कलेक्टर साहेबांना दिलेले आहे. तरी साहेबांनी याच्यावर गांभीर्याने बघावं. लाडक्या बहिणी, तुम्हाला कळकळीची विनंती करताय, पुढच्या येणाऱ्या रक्षाबंधनला तुम्ही आम्हाला लव जिहाद अँटी लॉ आमच्या राखीच्या जागेवर जो 1500 देतात त्याच्या ऐवजी तुम्ही हा लॉ आम्हाला द्यावा ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.